बघितल्यानंतर मला असं लक्षात येतं की प्रत्येक माणूस दुःखी आहे. लक्षात असू द्या, प्रत्येक माणूस, कुणीच सुखी नाही. जो देखे वो दुखिया, सुखिया नहीं कोई. लक्षात ठेवा, आयुष्यात कुणीच सुखी नाही. तुकारामांनी तर खूप सोपं सांगितलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आयुष्यात सुखच नाही म्हणून सांगितलं. अजून त्याला दुसरा दाखला देत असताना सांगितलं, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. लक्षात ठेवा, म्हणजे दुःख हे पर्वत एवढं आहे म्हणून सांगितलेलं आहे. तरी देखील तुम्ही त्या संसाराच्या नादी किंवा तुम्ही ह्या सुखाच्या शोधार्थ निघालेले प्रवासी आहात. आणि म्हणून सुख सुख शोधत असताना एक सांगतो, तुम्ही आपण कितीही मोठ्या बाजारामध्ये कितीही वस्तू घेऊन गेलात आणि एक दुःख नावाची गोष्ट जर बाजारात म्हणून विकायचीच ठरवली, तर मला वाटतंय तुम्ही कितीही मोठ्या नारळा अख्खी देवणी जरी आली तर दुःख विकत घ्यायला कुणीही तयार होणार नाही. लक्षात ठेवा, पण सुख विकत घेण्यासाठी मात्र सगळे माणसं आतुर आहेत. म्हणजे मी म्हणतो ना, देशाच्या सर्वोच्च पदावरच्या माणसापासून ते 200 रुपयापर्यंत मजुरी करणाऱ्या माणसाला देखील सुख हवं आहे. आणि म्हणून कबीरांना हा प्रश्न होता. कबीर नेहमी म्हणायचे, प्रत्येक माणूस दुःखी आहे म्हणून सांगितलं, मला जो जो भेटला तो माणूस दुःखी आहे म्हणून सांगितलं. आणि म्हणून अशा दुःखी असणाऱ्या माणसांनी आयुष्यात जगावं कसं. प्रत्येक माणसानं दुःख आहे म्हणून सांगितलं, पण ज्ञानेश्वर नावाचे संत यांनी मात्र एक सांगितलं की अवघाची संसार सुखाची करण्याची ताकद आणि क्षमता मी सांगतो त्या विचारामध्ये आहे, फक्त ते सर्वसामान्य माणसानं अंगीकारलं पाहिजे, एवढी भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की प्रत्येक माणूस सांगतोय दुःख आहे दुःख आहे, पण ज्ञानेश्वर सांगतात सुख आहे. लक्षात ठेवा, पण ते सुख कशात आहे आपल्याला हे कळालेलं नाहीये. आपलं बघा, तुम्ही अनेक गोष्टी करतो, पण सुख कशात आहे माहिती झालं का? नाहीये. चुकलिया वर्म फेरा पडे. लक्षात ठेवा, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, फक्त कुठल्या वेळेस काय वापरावं आणि सुखाची व्याख्या काय. प्रत्येक माणसाने, इथं बसलेल्या प्रत्येकाला सुख सुख म्हणजे नेमकं काय. तुम्ही बघा, इथं प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायचंय का सुखी आहे हे दाखवायचंय, हे तुम्ही अगोदर ठरवा. इथं बसलेले सगळे माणसं, तुमचा आणि माझा प्रवास जो आहे ना, तो सुख आहे हे नाही, सुखी आहे हे दाखवण्यासाठी चालू आहे.